या विधानसभेचं राजकारणाचे वेगवेगळे फॅक्टर माझ्या लक्षात आले, पण राजूरला आल्यावर इथं अकोला मतदारसंघामध्ये एकच फॅक्टर आहे, आणि एका फॅक्टर मुळे पुन्हा एकदा इथल्या अकोल्यातल्या मायबाप जनतेनी मतदानाच्या अगोदरच हे निश्चित केलंय की ज्यांनी 5 वर्ष आपली प्रामाणिकपणे इमानदारीने सेवा केली त्याच डॉक्टर किरण लामटेंना दुसऱ्यांदा आपली सेवा करायची संधी द्यायची। मी येता येता माझ्या सहकार्याला विचारलं की डॉक्टर साहेबांच्या विरोधात कोण कोण उभा आहे। नाव बघितले, मोठी मोठी नाव आहेत। म्हणलं प्रमुख लढाई काय? ते म्हणले तशी प्रमुख लढाई नाही। म्हणले आपल्या डॉक्टरवर काही जण टीका काय करतात? म्हणले तसं टीका करण्यासारखं पण काही नाही। म्हणलं मग निवडणूक कशावर चालली आहे? म्हणले डॉक्टर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक करतायत आणि समोरचा जो तुतारीचा उमेदवार आहे तो फक्त एकच टीका करतोय, गद्दार। मी तुम्हाला प्रश्न आता ते इथलाच आहे, पण त्याचा राजकीय प्रवास जर तुम्ही बघितला, कदाचित ज्या राजकीय पक्षाचे चिन्हच तुम्हाला माहित नसतील तेवढे सोडले तर ह्यो घडी सगळ्या चिन्हावर उभा राहिला आणि ह्यो आम्हाला म्हणतोय गद्दार। आणि तुतारीने आणि तुतारीच्या आदर्श नेतृत्वानी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावं। 78 पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वासघातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे, पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही। आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्यांनी केलं की आम्ही गद्दार, म्हणजे समजून घ्या काय। मला आपल्याला एकच सांगायचं ना, अजित दादांनी कुणासोबत गद्दारी केली ना आम्ही कुणासोबत गद्दारी केली। आमचं इमान जर कुणासोबत असेल मग डॉक्टरचं इथल्या मातीतल्या मायबाप जनतेशी, आमच्या मातीतल्या मायबाप जनतेशी, महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेशी आदरणीय दादांचं आहे। का तर शेवटी आम्ही ज्या मायबाप जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले, आम्ही आमच्या मातीसाठी, मातीतल्या माणसासाठी आम्ही जे विकासाचं स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करायचं असेल तर सत्तेत जावं लागेल। तुम्ही मात्र 19च्या निवडणुकीचा निकाल जरा आठवा महाराष्ट्राचा। त्यावेळेसची शिवसेना म्हणजे आत्ताची उभाटा आणि भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत पूर्ण दिलं होतं, पण काय खेळ झाला बघा। कोण कुणासोबत गेलं, भाजप पासून कुणाला फोडलं, त्याला काय म्हणतात? शाहू। त्याला गद्दारी नाही म्हणतो। गद्दारी फक्त आमच्यासारख्या बारीक सारीक छोट्या कुटुंबात जन्माला आले आहेत का? मग डॉक्टर असतील, मी असेल, आम्ही गद्दार? ते मोठे ना, त्यांनी काही केलं तर जमतं। बरं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जर समोरासमोर बसायचं असेल ना, ह्या धनंजय मुंडेची तयारी आहे,
2017 पासून 2017च्या गणेश चतुर्थीच्या तिथीला काय झालं दिल्लीत तिथपासून ते दादांच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचं सरकार येण्यापासून ते सगळं आणि साधा सुद्धा नाही पुराव्यानिशी आम्हाला गद्दार म्हणू नका. 78 पासून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेशी गद्दारी कोणी केली आहे हा इतिहास आपल्या सगळ्याला माहिती आहे. कदाचित नव्या पिढीला माहित नसेल, ज्यांना हा शब्द लगेच तोंडात आला की चांगला वाटतो. मला एक सांगा, आज महायुतीचं सरकार आहे. 1.5 वर्षापासून महायुतीच्या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी लामटे साहेब, आमच्या सोबत असंख्य आमदार आज दादांच्या सोबत महायुतीमध्ये गेलोत. पहिल्या 2.5 वर्षाच्या काळात ना ह्यांना काही करता आलं ना मला काही करता आलं ना तुम्हाला घराच्या बाहेर निघता आलं. कोविड मध्ये मग आता जर तुम्हाला दिलेले शब्द पूर्ण करायचे आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर आपली बांधिलकी, आपला विचार पुरोगामी, त्याच्यासोबत कसलीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर गेलोत. आणि डॉक्टर लामटे साहेब, मला अभिमान वाटतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघात एवढ्या कमी काळात 2,500 कोटी रुपये विकासाची कामं या ठिकाणी आणले. जे केलं ते मी वाचून दाखवत नाही, जे करणार त्याचाही शब्द आपल्याला दिलाय. पण हे सगळं जर करायचं असेल तर सत्तेत गेलं, विकासासाठी पैसा आणला, मायबाप जनतेच्या अडीनडीपासून प्रत्येक गोष्टीत लामटे साहेबांनी कामाला आलं की मग टीका ह्यांच्याकडे दुसरी कुठलीच नाही. गद्दार. आता हे जे गद्दार म्हणणारे आहेत ना, ह्यांना याच मातीत मूठ माती द्यायची आहे 20 तारखेला घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून, आणि अशा प्रकारे द्यायची आहे की पुन्हा म्हणून या मतदारसंघात पूर्णपणानं आपलं जे स्वप्न आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपला हा मतदारसंघ काश्मीर नंतर एवढं सौंदर्य या मतदारसंघात, पर्यटनाच्या दृष्टीनं काश्मीर नंतर जर आपला हा मतदारसंघ आहे आणि उभा देश नाही तर जगातून पर्यटनासाठी इथं प्रत्येक जगातल्या देशातला पर्यटक इथं आणायचा असेल तर या मतदारसंघात सर्वाधिक येणाऱ्या काळात निधी आणायचा असेल तर लामटे साहेबच पाहिजेत, महायुतीचं सरकारच पाहिजे, त्याच्याशिवाय येणार आहे का? कळलं.